हाय नमस्कार, मी अतिशा लाड. राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की प्रेमास रंग यावे या मालिकेत अक्षर आणि सुंदरचं लग्न होणार आहे आणि आज फायनली त्यांना हळद लागली आहे. इतके सुंदर दिसतात दोघं एकत्र. अक्षर, तुझा आउटफिट मला कमाल आवडला आहे, खूप सुंदर दिसतेस. कसे आहात दोघं? थँक्यू. मस्त होता मी, मज्जा येते. सुंदर, अगदी सुंदर. हो, आणि खूप मस्त वाटतंय, मजा येते. मजा येते. तेही कौतुक इतकं की इतकं सगळं घालायचं आहे आणि त्यातही गरमीमध्ये हे सगळे सिक्वेन्स करायचे म्हणजे तुम्हा कलाकारांना हॅट्स ऑफ आहे. खरं तर काय सांगशील, हळदीचं सिक्वेन्स म्हटलं थोडं अजून एनर्जी असतेच, पण अशा माहोलमध्ये थोडीशी एनर्जी कुठेतरी डाऊन होऊ शकते. हो हो, आम्ही ग्लुकॉन डी खूप खूप सगळे सेवा पण तेवढीच करतात. ग्लुकॉन डी, टँग आणि असं सगळ्याचा मारा करतोय, पण या उकाडाला काहीच करू शकत नाही. सो तो त्याचं काम करतोय आणि आम्ही आमचं. पण खूप मजा येते, मस्त वाटतंय. हळद लागली, दुसऱ्यांदा हळद लागली. हो, पहिली हळद ऑफिशियली नव्हती लागली, आज आता ऑफिशियली हळद लागली. सुंदर. काय कॉम्प्लिमेंट देशील, इतकी सुंदर दिसते. नाही खूपच. इंटरव्ह्यूमध्ये तू पहिल्यांदा तिला बघतोस ना लुक? हो, मी तिला टेक्निकली स्पीकिंग ह्या लुकमध्ये पहिल्यांदा बघतोय. खूप छान दिसतेस आणि कमाल आउटफिट केलं, म्हणजे सगळंच, म्हणजे हे दागिने वगैरे आज म्हणजे जी आता फॅशन जी सुरू झाली आहे, पण खूप छान दिसते, खूप सुंदर दिसतेस. मालिका म्हटलं की ट्विस्ट अँड टर्न्स आलेच आणि त्यात असे प्रसंग जेव्हा काहीतरी मोठं घडतंय मालिकेत किंवा काहीतरी आनंदाचे काहीतरी ट्विस्ट अँड टर्न्स येणार, काय हिंट द्यायला आवडेल अपकमिंग मालिकेमध्ये काय घडणार आहे? अपकमिंग म्हणजे आता अर्थात हा खूपच खुश आहे, मीही खुश आहे, पण हा सर्वार्थाने खुश आहे की आता याला काहीच बऱ्याच गोष्टी माहीत नाही आहेत, ज्या घडणार आहेत, ज्या तुम्हाला बघायच्या आहेत की काय गोष्टी घडणार आहेत, ज्या गोष्टी याला माहीत नाहीत आणि मला त्या सांगायच्या आहेत. सो ते जे एक मधल्या भावना असतात ना काही, की अरे यार माझ्या मनात खूप काही आहे जे मला ह्याला कन्व्हे करायचं आहे, तो त्याच्या जागी खूप खुश आहे. कारण माझं अक्षराशी लग्न होतं आहे, पण मला ज्या पोचवायच्यात गोष्टी त्या पोचवता येत नाही आहेत, त्यासाठी माझा मूड थोडासा खराब आहे. मला अजून उष्टी हळद आलेली नाही आहे नवरबाची, सो मला उष्टी हळदही लागलेली नाही आहे. सो अशा बऱ्याच मल्टिपल गोष्टींनी मी थोडी डिस्टर्ब आहे. आता मामा म्हणजे आता शरूचं माझं लग्न झालं आहे, सो त्यानंतर आता अक्षरा पण जाणार आहे आणि आज मामाचे डोळे पाणावले होते. सो असं सगळं मला हँडल करावं लागतं आहे. पण ते कशा पद्धतीने करणार होतं आणि कशा पद्धतीने तुम्हाला ते दिसणार आहे, हे यात तुम्हाला मजा येणार आहे नक्कीच, की मला काय सांगायचं आहे असं याला. सुंदरच्या घरी पण थोडं इमोशनल झाली आहे आई, तर काय सांगशील, काय घडणार आहे मालिकेत? आणि फॅमिली सगळी एन्जॉय करते आणि ऑफ कॅमेराही तसंच तुमचं बॉन्डिंगही आहे, आम्हाला दिसतंय. नक्कीच आई इमोशनल झाली आहे, कारण माझ्या लहानपणापासून ते आत्तापर्यंतचा प्रवास सगळ्या तिच्या डोळ्यासमोर आला हे सगळं बघताना, आणि तिचं तेच स्वप्न होतं की माझ्या सुंदरला सांभाळणारी किंवा माझ्या सुंदरची आयुष्यभर साथ निभावणारी अशीच त्याची बायको असली पाहिजे. आणि तशीच बायको अक्षरा आहे. आणि आईला जेव्हा अक्षरा आईने पहिल्यांदा बघितलं तेव्हापासूनच तिला ती आवडली होती, आणि तेव्हापासून तिने ठरवलं होतं की माझ्या घरची सून होईल तर ती अक्षराच होईल, आणि आता तिच्या मनातल्या इच्छाही पूर्ण होत्या, त्यामुळे ती खुश आहे. आणि ऑफकोर्स थोडं इमोशनल असणारच, इमोशनल आहे ती, कारण तिने या क्षणाची किंवा या प्रसंगाची माझ्या लहानपणापासून वाट बघितली आहे किंवा खूप दिवस वाट बघितली आहे, त्यामुळे ती जरा इमोशनल झाली. आणि माझं आधीचं लग्न मोडल्यामुळे अजूनच ती इमोशनल झाली, त्याच्यामुळे आहे जरा आई आणि मुलाचं नातं जसं असतं की म्हणजे असं म्हणतात की मुलीचं लग्न होताना मुलीच्या घरचे सगळे इमोशनल होतात, पण तसं नसतं की लग्न जेव्हा होतं तेव्हा दोन्हीकडचे इमोशनल होतात, मुलाकडचेही आणि मुलीकडचेही. आणि जसं तू म्हणालीस की ऑफस्क्रीन बॉन्ड खूप भारी आहे, तर तुला मगाशी बघितलंच आम्ही मजामस्ती करत सगळी हळद शूट केली आहे, तर अशी सगळी मजामस्ती सेटवर चालूच असते. मी नव्हते उकडत होती. माझं वेगळंच, म्हणजे एकत्र मजा आली असते. पण हे सगळं झालं मालिकेत. रिअल लाईफमध्ये काय सीन? रिअल लाईफमध्ये कसला सीन मला सांग फक्त. पण अमृता, ह्या असे सीन शूट करताना ना आपल्याला म्हणजे बॅक ऑफ द माइंड सगळं सुरू असतं. रिअल लाईफमध्ये जे काय झालं, काय मोमेंट शेअर करशील? कारण का इमोशनल होतं हे सगळं, आणि काय आठवणी शेअर? खरं सांगायचं तर मला असं वेगळं, म्हणजे माझी ऑफस्क्रीन हळद चालली असं वाटतच नाही, म्हणजे ऑनस्क्रीन हळद चालली असं वाटतच नाही आहे. माझ्या स्वतःच्या आयुष्यातच हे सगळं चाललं आहे असंच फील आहे, आणि खूप प्युअर येतो. म्हणजे मला अजिबात वाटत नाही आहे की
नाही हे सगळं खोटं आहे किंवा हे फक्त प्रेक्षकांसाठी किंवा कॅमेऱ्यासाठी करते मी, असं अजिबात वाटत नाही. मी खूप खुश आहे ॲक्च्युअल अमृता म्हणूनही. आणि मला असं वाटतं प्रेक्षकांनाही म्हणजे हा जो म्हणाला ना मगाशी की आता ते दुसरं लग्न पहिलं लग्न मोडल्यामुळे आता हे होणार आहे की नाही हेही आता असंच काहीतरी होणार आणि मोडणार का, हे जे काही प्रश्न येत आहेत आम्हाला किंवा हे जे काही पडत आहेत प्रश्न, तर होल्ड ऑन, तुम्ही पहा आणि मग तुम्हाला कळेल की नाही, तुम्हाला आनंददायीच सगळं आमचा हा सोहळा पार पडणार आहे. केळवण केलं तेव्हाही उखाणा घेतला होता, आत्ताही उखाणा घ्यायचा आहे, पण ट्विस्ट असं आहे की हळद हा वर्ड त्याच्यामध्ये आला पाहिजे. सुंदररावांना हळद लावते प्रेमाची, सुंदररावांना हळद लावते प्रेमाची, राजश्रीच्या इंटरव्ह्यू दिवशी. वा वा जमलं म्हणजे असं लगावर होता. वा मम भाजीत भाजी मेथीची. भाजी मेथीची, अक्षरा माझ्या प्रीतीची. बस पण खूप सुंदर दिसतं आणि हे सगळे एपिसोड्स पाहायला मी उत्सुक आहोत. मेहंदी झाली आहे, हळद झाली आहे, फायनली लग्न होणार आहे. त्यासाठी ऑल द बेस्ट इन ॲडव्हान्स आणि थँक्यू सो मच बोलल्याबद्दल. थँक्यू.